नमस्कार. स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं 12 डिसेंबरच्या दिनविशेष आणि विचारधन या सत्रात सहर्ष स्वागत करते. सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. स्वतःच्या चुका स्वतःला कळल्या की बरेच प्रश्न सुटतात. जाणून घेऊ 12 डिसेंबरचे दिनविशेष. आजच्याच दिवशी 1911 मध्ये दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. याआधी कोलकाता ही भारताची राजधानी होती. 12 डिसेंबर 1901 रोजी जी मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले. 12 डिसेंबर 1755 रोजी डच ईस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन झाले. 12 डिसेंबर 1981 रोजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग यांचा जन्म झाला. 12 डिसेंबर 1950 रोजी प्रसिद्ध तमिळ अभिनेते रजनीकांत यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1940 साली केंद्रीय कृषी मंत्री, संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांचा जन्म झाला. 12 डिसेंबर 1915 रोजी हॉलिवूडमधील अभिनेते व गायक फ्रँक सिनात्रा यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 14 मे 1998 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1907 साली संगीतकार खेमचंद प्रकाश यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 10 ऑगस्ट 1950 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1905 साली लेखक डॉक्टर मुल्कराज आनंद यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 28 सप्टेंबर 2004 रोजी झाला. 12 डिसेंबर 1892 रोजी गुजराती कथाकार व कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धन राम जोशी तथा धूमकेतू यांचा जन्म झाला. त्यांच्या 7 उत्कृष्ट कथांचा संग्रह सप्तपर्ण या नावाने प्रकाशित झाला आहे. त्यांचा मृत्यू 11 मार्च 1965 रोजी झाला. 12 डिसेंबर 1872 रोजी राजकीय नेते, हिंदू महासभेचे संस्थापक, अध्यक्ष आणि सरचिटणीस, लष्करीकरणाचे प्रवर्तक आणि नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 3 मार्च 1948 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 2012 साली सतारवादक व भारतरत्न विजेते पंडित रविशंकर यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 7 एप्रिल 1920 रोजी झाला होता. 12 डिसेंबर 2005 रोजी हिंदी चित्रपट निर्माते रामानंद सागर यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 29 डिसेंबर 1917 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 2000 साली कर्नाटकचे 15वे मुख्यमंत्री जयदेवप्पा हलप्पा तथा JH पटेल यांचा मृत्यू झाला. 12 डिसेंबर 1992 साली साहित्यिक भारतीय संस्कृती कोशाचे व्यासंगी संपादक पंडित महादेव शास्त्री जोशी यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1906 रोजी गोवा येथे झाला. आजच्याच दिवशी 1991 साली शेती तज्ज्ञ व बागायतदार महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय गणेश तथा अप्पासाहेब शेंबेकर यांचा मृत्यू झाला. 12 डिसेंबर 1964 रोजी हिंदी कवी मैथिली शरण गुप्त यांचा मृत्यू झाला. त्यांचे सुमारे 40 स्वतंत्र ग्रंथ आणि 6 अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या भारत भारती या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली. त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1886 रोजी झाला होता. 12 डिसेंबर 1930 रोजी परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना हुतात्मा बाबू गेनू याचा मोटारीखाली चिरडून मृत्यू झाला. त्यांचा जन्म 1908 साली झाला होता. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे होते 12 डिसेंबरचे दिनविशेष. आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटते हे कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698869880. असेच दिनविशेष ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.